वळूयात पुढच्या बातमीकडे। आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झाली आहे। प्रयागराजमधून खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याला अटक केली। खोक्याची गुंडगिरी जगासमोर आल्यावरती खोक्या फरार होता। 6 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता आणि अखेर प्रयागराजमधून त्याला अटक करण्यात आली आहे। अटक झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझाच्या हाती आलेला आहे। प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या आणि त्यावेळेचा एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती आलेला आहे। गेले 6 दिवस सतीश भोसले उर्फ खोक्या हा फरार होता। प्रयागराज आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान सतीश भोसलेला कशी अटक झाली याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला पोहोचला। खोक्या प्रयागराजवरून विमानाने पळून जाण्याच्या तयारीत होता। बीड आणि प्रयागराज पोलिसांच्या समन्वयाने सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरती अटक करण्यात आली। सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला। मोबाईल नंबरवरून पोलिसांनी लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्याला बेड्या ठोकल्या। दरम्यान सतीश भोसलेला अटक केल्यानंतर आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। अत्यंत चांगली बाब आहे। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। आता तो आत्ता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। सतीश भोसले यांना अटक झाली आहे ऐकून पहिल्यांदा जरा बरं वाटलंय, कारण आतापर्यंत तपास यंत्रणा कुठेच काम करताना आपल्याला दिसत नव्हत्या। आताच्या घटनेला एसपी नवनीत कामत यांनी ही माहिती जरी दिली असेल तरी आताच काही वेळापूर्वी कळलं की त्यांना यूपी पोलिसांनी अटक केली। पण जरी असो, पण डायरेक्शन देण्याचं काम कदाचित आपल्या बीड पोलिसांनी केलं असेल, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आताच्या घटनेला मला असं वाटतंय की कराड सारखी कुठच्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट न देता सगळ्या गोष्टींची चौकशी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी करावं अशी त्यांना विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।